जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। रविवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यानं नीलमनगर ताई चौकातील राजू नारायण अलवाल यांच्या पत्र्याची घरं अक्षरशः पत्त्याप्रमाणे जमीनदोस्त झालेत। या वादळी वाऱ्याच्या संकटामुळे अलवाल यांच्या कुटुंबावर आर्थिक संकटासह उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे। या वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचं शेड उडून गेलंय, घरातील प्रापंचिक साहित्यांचं नुकसान झालंय। या घरातील महिला या विडी कामगार तर पुरुष मंडळ यंत्रमाग उद्योगात कामगार म्हणून काम करतो। रोजच काम करावं आणि स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका पूर्ण करावी अशी परिस्थिती असताना रविवारी दुपारी 4च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यानं अलवाल कुटुंबियांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय। या नैसर्गिक संकटापासून वाचण्यासाठी शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत त्यांना मिळावी अशी मागणी राजू अलवाल यांनी केली आहे। ते वाराने पडला, पाऊस पडला, हव्याने पडलेले, घर पूर्ण उडाले, हव्याने पूर्ण पडलेलं आहे। वारा पाऊस येऊन घर पडलेले आहे। अपेक्षा आहे त्या सरकारकडून थोडंसं मदत झालं तर बरं होईल। तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती येथील नागरिकांनी केली आहे। दरम्यान सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांकडून मदत मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। గాలికి డబ్బా పూర్ణ పడ్డది, దానికి ఏమన్నా మాకు మద్దతు కావాలి। सदानंद चातम, रवींद्रनगर ताई चौक इथे दुपारी 4:30 दरम्यान वारा पावसाने आपल्या इथं ताई चौकातल्या गरीब लोकांचं घर पूर्णपणे पडलेलं आहे। सगळे लोक मदत करायलेत, काढायचं वगैरे सर्व भांडे वगैरे, आणि त्यांची अपेक्षा आहे आपल्या सहकारी कोण तर महानगरपालिका जून 4 पासून काय तर मदत होईल म्हणून आपण अपेक्षा ठेवलेलं आहे। त्यांनी अपंग आहे माणूस, आणि घरचं बिडी करते ती, पण काय तर सगळे मिळून सहकार्य करावा हे आमचं विनंती। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।